डेफर्ड टॅक्स समजलं, पण डेफर्ड टॅक्सच नाही तर डेफर्ड टॅक्सचे दोन प्रकार असतात. एक डेफर्ड टॅक्स असेट आणि दुसरा डेफर्ड टॅक्स लायबिलिटी. डेफर्ड टॅक्स असेटचा सिंपल फंड आहे, आत्ता जास्त भरा आणि फ्युचरमध्ये वाचवा. जेव्हा कंपनी आत्ता जास्त टॅक्स भरते आणि फ्युचरमध्ये त्याला फ्युचर टॅक्स बेनिफिट भेटते, जसे की आत्ता जास्त भरणे आणि फ्युचरमध्ये तेच वाचणे, हेच आहे डेफर्ड टॅक्स असेट. फॉर एक्झाम्पल, कंपनीचा नेट प्रॉफिट आहे 10 लाख रुपये डेप्रिसिएशनच्या आधी आणि डेप्रिसिएशनची बुक व्हॅल्यू आहे 3 लाख रुपये आणि तेच टॅक्सेबल बुकमध्ये डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आहे 2 लाख रुपये. तर आपल्याला नेट प्रॉफिट अकाउंटिंग बुकनुसार मिळेल 7 लाख रुपये आणि टॅक्सेबल बुकनुसार मिळेल आपल्याला 8 लाख रुपये. तर हा जो 1 लाख रुपयाचा डिफरन्स आहे, यावर जर आपण 30% टॅक्स लावला म्हणजे 30,000 रुपये, तर आपल्याला मिळेल डेफर्ड टॅक्स असेट. तर आता हे डेफर्ड टॅक्स असेटच का असते, तर जेव्हा आपण एखादा प्रीपेड एक्सपेन्सेस करतो ते आपल्यासाठी प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे असेट असते. तर हे डेफर्ड टॅक्स सुद्धा एक आपल्यासाठी प्रीपेड एक्सपेन्सेसच आहे, तर म्हणून हे सुद्धा असेटच असते. तर आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा टॅक्सेबल प्रॉफिट हे अकाउंटिंग प्रॉफिटपेक्षा जास्त असते तेव्हा हे डेफर्ड टॅक्स क्रिएट होते. तर आता असंच कॉमर्सचं नॉलेज होण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.